अमरावतीतील परतवाडा इथं झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात पोलीस तपासात नवे खुलासे समोर आलेत। अल्पवयीन पीडितेनं 2 दिवसांपूर्वी जबाब दिल्यानंतर आता आणखीन एका पीडितेच्या आईनं गोपनीय जबाब नोंदवलाय। या जबाबाच्या आधारे उजेर खान, इक्बाल खान याच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय। परतवाडा पोलीस ठाणे या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त पीडितांना पुढे येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सर्व जबाब गोपनीय ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। दरम्यान मुख्य आरोपी अयान याचा नवीन व्हिडिओ समोर आलाय। त्यामध्ये तो थार वाहन चालवत असल्याचं दिसतंय। या प्रकरणातील मोबाईल डेटा आणि डिजिटल पुरावे तपासात घेतले जाणार आहेत, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून तपासाला अधिक गती देण्यात आली आहे। आयडेंटिटी आहे ते 100% गोपनीय ठेवणार आहे। हे एक विषय होता। नेक्स्ट, कालच्या दिवशी क्रमांक 2 उजेर खान, इक्बाल खान त्यांच्या विरोधात एक तक्रार जे आहे ते गोपनीय सोर्सेस थ्रू आमच्याकडे इन्फॉर्मेशन आला होता। त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी आणि स्टाफ ते एक वेगळे लोकेशनला पाठवून ते जे तक्रारदार आहे त्यांना ते टीम जाऊन भेटले आणि हे जे पोलिसांची टीम आहे ते तक्रारदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेली आहे ऑन रेकॉर्ड। हे जे तक्रारदार आहे ते एक 16 वर्षीय मुलीची आई आहे आणि त्यांच्या स्टेटमेंटवरून उजेर खान, इक्बाल खान त्यांच्या विरोधात आम्ही एक वेगळी FIR रजिस्टर केलेली आहे अंडर सेक्शन्स ऑफ 78 BNS आणि सेक्शन 12 पॉक्सो ॲक्ट। हे म्हणजे 18चे खालच्या मायनर मुलींना पाठलाग करण्याचे जे सेक्शन आहे त्या सेक्शन्स अंडरला जे आहे नवीन एक गुन्हा पोलीस स्टेशन परतवाडा अंडरला काल रात्री दाखल केलेली आहे। नमस्कार, अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे करंटमध्ये जे विषय सुरू आहे ह्याबद्दल काही अपडेट आहे ते मी सांगणार। परवाच्या दिवशी एक 15 वयाची मुली त्यांना आम्ही आमच्या स्तरावर त्यांच्या फॅमिलीला संपर्क केले होते की तुमच्यासोबत जे आरोपी, जे मुख्य आरोपी अयान म्हणून आहे, त्यांनी जे काही तुमच्यासोबत संपर्कात आला होता त्याबद्दल तुम्ही ऑन रेकॉर्ड येऊन पोलिसांना स्टेटमेंट किंवा तक्रार द्या म्हणून। हे आमची प्रयास जे आहे ते सुरुवातीपासून सुरू होता, पण फायनली ते विक्टिम जे आहे त्यांची आई ते दोघे कन्व्हिन्स झाले आणि ते 15 सालची जे मुली आहे ते त्यांच्या आईसोबत आमची जे पोलीसची टीम आहे, महिला अधिकारी आणि त्यांच्यासोबत इतर जिल्हा लेवलचे जे महिला आणि बाल विकास डिपार्टमेंटचे अधिकारी आहे ते एकत्रित ते मुली आणि त्यांच्या आईला भेटून ते मुलीची स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट जी आमची ऑलरेडी जे FIR रजिस्टर केलेली होती त्या FIRला ते स्टेटमेंट आम्ही जोडून पुढचं जे तपास आहे ते आम्ही करणार।
आणि हे जे 15 सालची जी मुली ते ऑन रेकॉर्ड फायनली आलेली आहे. दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ जे प्रसारित झाले होते त्यामधले एकूण 8 विक्टिम्स होते आणि 8 विक्टिमपैकी एक विक्टिम हे मुली आहे. तर आय एम व्हेरी हॅपी टू डिस्क्लोज दॅट की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांचे स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे. तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या. येस आरोपीकडून हे सगळे जे 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे, इंक्लूडिंग जे मेन अयान आणि सेकंड उझैर. हाँ, ये नंबर 1 अयान एंड ये नंबर 2 उज़ैर जो आरोपी है, इनसे काफ़ी अच्छा जो है हमको इन्फॉर्मेशन मिला है इन टर्म्स ऑफ इंटरोगेशन. एंड उसी इन्फॉर्मेशन के बेसिस पे जो है हम बाकी का आरोपी निष्पन्न कर रहे हैं, सीजर्स वगैरह कर रहे हैं एंड बाकी का भी हमारा जो तपास है वो हम कर रहे हैं. वरिष्ठाकडून आम्हाला असा निर्देश जे आहे ते आलेली आहे की एक विक्टिम परवा ते ऑन रेकॉर्ड आलेली आहे आणि कालच्या दिवशी आणखी एक विक्टिमची आई ते समोर येऊन त्यांची वेगळी स्टेटमेंट दिली आणि त्याप्रमाणे वेगळी एक FIR दाखल केलेली आहे. तर ह्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इन्फॉर्म केलेली आहे. तर दे आर सॅटिस्फाईड विथ द लेवल ऑफ प्रोग्रेस. आणि त्यांच्याकडून आम्हाला आणखी एक निदर्शन आला. इनफॅक्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आम्हाला भेटलेली आहे. नंबर 1 की विक्टिम्सला गोपनीय पद्धतीने विनंती करून अप्रोच करून त्यांना समोर येऊन तक्रार द्यायची प्रयत्न जे आहे ते गोपनीय पद्धतीने सुरू ठेवा असा एक इन्स्ट्रक्शन्स जे आहे आम्हाला मिळालेली आहे. आणि सोबत सेकंडली जे काही डिजिटल डिव्हाइसेस जे आम्ही जप्त केलेली आहे ते डिजिटल डाटाची ॲनालिसिस आणि ते सोडून आणखी फॉरेन्सिक जे ॲनालिसिस आहे त्यावर जास्त फोकस करा असं पण सिनियर्सनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. सो दॅट जास्त ते जास्त एव्हिडन्स गोळा करून ते केस टाईट करायची असा इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. तर वी आर वर्किंग ऑन द सेम थिंग. एक बंदूक ठेवलेली आहे, 4 आयफोन मोबाईल आहे, काही 500च्या नोटांचे बंडल आहे असा तो व्हिडिओ आलेला आहे. आणि ते जे वाहन आहे ते राजेश प्रजापती यांच्या नावाने आहे. तर याचा आणि यांचा काय संबंध आहे हे तपासात काही आलेलं आहे का? नाही, हे व्हिडिओ माझ्या समक्ष जे आहे ते उद्या आलेली होती. हे गंभीर गोष्ट आहे. आत्ता आजच मी माझ्या स्टाफला ते काय आहे ते तपास तसा करून ते जे काही मुद्दा तुम्ही आता दिलेली आहे ते व्हेकल कोणाची आहे आणि व्हेकलमध्ये जे काही मोबाईल आणि इतर सामग्री जे दिसत आहे इन्क्लुडिंग एक पिस्टल म्हणून पण ते दिसत आहे, त्यांची पण मी जे आहे खात्री करणार. आणि त्या संबंधित जे काही लोक आहे त्यांची जर काही क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंट असा काही निदर्शनात आला तर नक्की त्यांच्यावर पण संबंधित कायदेशीर कारवाई आम्ही करणार. सर, 2 पीडित समोर आलेले आहेत. ते विक्टिम 15 वयाची जे विक्टिम त्यांनी दिलेली आहे त्यांच्या स्टेटमेंट अकॉर्डिंग काही सेक्शुअल अफेन्स सारखा ते समोर आला नाही त्या स्टेटमेंटमध्ये. तर ऑब्वियसली त्या कारणावर काही वाढीव सेक्शन तसा ॲड केलेली नाही. पण जर ते सेम विक्टिम माझ्या किंवा पोलिसाच्या समोर येऊन आणखी काही स्टेटमेंट जर त्यांनी दिलेली आहे
तर देत आहे, तर ऑब्वियसली त्यांची सेकंड स्टेटमेंट घेऊन तसा आम्ही वाढ करणार आहे. आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सदर बयान मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आलेले आहे. फक्त बयान जोडण्यात आलेले आहे, कलम अजून कुठली समाविष्ट करण्यात नाही आहे. येस, द रिझन बिंग आय गेट इन टू द डिटेल्स. म्हणजे काय, ते मुली 15 वयाची आहे आणि ते विक्टिम आहे. विक्टिम इन द सेन्स, सॉरी, मायनर आहे आणि ते समोर ऑन रेकॉर्ड आली, पण त्यांच्या स्टेटमेंटमधून काही सेक्शुअल अफेन्ससारखा काही निष्पन्न होत नाही. पण आमची जे FIR आहे ते सेक्शन्स तुम्ही बघितला तर ते पॉक्सो आणि ऑब्सिनिटीचे सेक्शन्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर ॲटलिस्ट ऑन अ कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स सारखा, कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स मराठीमध्ये तुम्ही काय सांगतो ते आम्ही क्रॉस चेक, पुरावा जे आहे, पण ॲटलिस्ट वी आर ट्राईंग टू एस्टॅब्लिश की जे मेन अक्युज्ड अयान आहे ते मायनर मुलीला जे हे अप्रोच करत होता, म्हणून ॲटलिस्ट त्या एलिमेंट आम्ही तिथे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार फ्रॉम द स्टेटमेंट ऑफ द विक्टिम.